त्याग आहे, त्या त्यागाविषयी जे अनुभव आला तो विषय और प्रत्येक सेवक आपल्या आपला अनुभव दिले. ज्याच्याकडे जसा अनुभव आला त्याप्रमाणे त्यांनी आपला अनुभव व्यक्त केला. त्याचप्रमाणे मी सुद्धा माझा अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रपंच करून परमात्मा करणार आणि परमात्मा करून त्याग करणार हा एवढी साधी गोष्ट नाही आहे. या 12 वर्षाच्या त्यागामध्ये संपूर्ण असा घडला का खरोखर धन्य आहे ते महान त्यागी बाबा ज्योतिजी, ज्यांनी एवढा त्याग तपस्या करून 6 वर्षाचा त्याग करून त्रिकाल हवन करून दिवसभर कामधंदा करून आणि त्या रोजीरोटी आणून परिवाराचे पालन पोषण करणं, हवन कार्य करणं एवढी साधी गोष्ट नाही आहे. खूप कष्ट केला, खूप तपले बाबा. परंतु आपण मानव आहोत, बाबासारखा तो नाही करू शकत. जेवढा जमला तेवढा प्रत्येकाला आपल्या आपल्या हिशोबाने करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या परिवारामध्ये काही अडचण होते. पत्नीला दमश्वास कफ त्याची शिकायत आहे आधीपासूनच. 2-4 दिवसांना 8 दिवसांना पंप घ्या लागते किंवा गोळी घ्या लागते तिला. मुलीच्या नाईट ड्युटी होता, डे नाईट ड्युटी तिच्या सुरू असते. तर तिला म्हटलो बेटा तू आपला वरच्या जे इंचार्ज आहे त्याचे सुट्टी मागून पाहिजे का फक्त मी मॅडम डे मध्येच करीन, नाईट करणार नाही. जर नाईट नसन डे देईल तर मग 2 महिने सुट्टी घेतो. तिचा जे इंचार्ज होता मानले ठीक आहे म्हणे तू डे मध्ये ड्युटी कर. त्याचप्रमाणे मुलाचा सुद्धा पेपर वगैरे होता तर त्याचाही ऍडजस्टमेंट झाला. आता राहिला पत्नीचा सवाल. पत्नीला विचारलं कसा जमन का, कारण का तिचा जो प्रॉब्लेम खूप मोठा होता. कारण का कफ आणि दमश्वास म्हटला म्हणजे थोडासा विचार येत होता. नाही म्हणे आपण करून सर्व व्यवस्थित होऊन जाते, भगवंत आहे घडवणारा. तर सुरुवात केल्यानंतर 15 दिवस कार्य बरोबर व्यवस्थित पार पडले. त्यानंतर पत्नीचा थोडासा दमश्वास कफ आणि खोकला थोडा वाढू लागला आणि तीर्थ वगैरे घेतल्यानंतर मग पुन्हा आरामाच्या असा करता करता खूप कष्ट सहन केला तिला. एवढा त्रास सहन केला सांगता सोय नाही. खूप त्रास झाला तिने. तरी पण तिला बरोबर ऍडजस्टमेंट केला, दुःख सहन केला. हिंमत नाही आली. नाही म्हणे आपण त्याग करू म्हणजे करू. सरते शेवटी 8 दिवस राहिला होता तेव्हा माझ्याशी सहन नाही झाला. कारण का रात्रभर कधी कधी उठून तिचा खोकला एवढा वाढत होता. मुलगी झोपत नव्हती, मी झोपत नव्हतो बेडवर बसून. मुलगी तेव्हा गॅस तवा गरम करून कपड्यानं शेकून तिचा खोकला जो आहे नॉर्मल करत होती. असा करता 8 दिवस राहिला होता. तेव्हा विचारलं कसा जमन का नाही. नाही म्हणजे जमते, आता 8 दिवस राहिलेला आहे, काही होत नाही. त्याचप्रमाणे एक दिवस मुलाने खूप जमून ताप आला. एवढा ताप आला का आजपर्यंत त्याने असा ताप मी कधी बघितला नाही. तो चांगला अष्टपुष्ट आहे, सहन करू शकते. परंतु त्या दिवशी तोही घालवला. सरते शेवटी दुसऱ्या दिवशी तीर्थ बनवून दिला, त्यालाही आराम लागला. मग मुलीने ताप आला, तिने तीर्थ बनवून दिला, तिलाही आराम झाला. आणि सरते शेवटी त्यागाच्या कार्य व्यवस्थित पार पडले.
बरेचसे सेवकाचे कार्य खंडित झाले, काही कारणवश ज्याच्या साधला त्याच्या ठीक आहे आणि ज्याच्या साधला नाही त्याच्याही ठीक आहे. घडवणारा परमेश्वर आहे. आपल्याला समजता नाही का आपल्या त्या सक्सेस झाला, आपण खूप महान झालो असातलाही काही भाग नाही. काही सेवक दुकानात येत होते, काकाजी ते फलाण्याचे कार्यखंडित झाले, त्या ठिकाणाचे झाले, तो अंका झाला टंका झाला. अरे बाबा म्हणजे तुमचा त्याग सुरू आहे, दुसऱ्याचे विषय बोलू नये, शांतपणाने चुपचाप राहा, तुमच्या कार्य पार पडू द्या. दुसऱ्याचे विषय जर असा बोललो आपण तर भगवंताचा सहन झाला तो ठीक, नाही तर मग तर काही काही सेवकाचे तसंच घडला. दुसऱ्याचे सांगत याच्या त्याच्या कार्यखंडित्वाच्या सेवकाने खूप समजून सांगू बरेचसे सेवकाची इथं आपत्ती आली, ताप खोकला. परंतु ह्या त्यागाच्या कार्यामध्ये खरोखर तीर्थामध्ये एवढा पावर असते का बरेचसे सेवकाच्या इथलं जे दुःख आहे तीर्थांना आराम झाला आणि बरेचसे सेवकाचे कार्य सक्सेस झाले आणि काही सेवकाचे कार्य फेल पडले. ज्याच्या कर्मामध्ये जसा होता तो झाला. परंतु जेव्हा असा माझ्या घरामध्ये आपत्ती आल्या, पत्नीला जेव्हा रात्री दुःख खोकला, तेव्हा सकाळी उठून विनंती झाल्यावर असा विचार करू लागलो, आपसमध्ये चर्चा केलो का बाबांना 16 वर्ष कसा केला होता. खरोखर खूप धन्य आहे ते बाबा. आपण फक्त 42 दिवसामध्ये एवढा खादून जातो, एवढा चुका करतो. काही काही परिवारामध्ये मुला मुलीमध्ये पटत नव्हता, वडिलाच्या मुलासोबत मुलीसोबत बरेचसे नाना प्रकारचे झगडा भांडण, काही वाईट व्यसन. आणि सर्वात महत्वाचे मध्ये सेवक खाण्याकरता खूप थोडासा हे करते, कारण का त्यागाच्या कार्यामध्ये कोणत्याच प्रकारची अपेक्षा ठेवला नाही पाहिजे. साधा वरण भात भाजी पोळी, एक वेळा नाही 2 वेळा जेवण 3 वेळा जेवण केला पाहिजे असा प्रकार